देशमुख वाड्याला ऐतिहासिक परंपरा, होलम राजाची पालखी व काठीला वाड्यात मान। संगमनेर येथून मल्हारी मार्तंड होलम राजाच्या मानाच्या काठीचा पारंपरिक व ऐतिहासिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। संगमनेर शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेला घास बाजारातील देशमुख वाडा येथे राजहंस सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते महापूजा व आरती करून मानाची काठी वाजत गाजत श्री क्षेत्र जेजुरीकडे मार्गस्थ झाली। इतिहासात पूर्वी संगमनेर परगण्याची जहागिरी देशमुख परिवाराकडे असल्याने होलम राजाच्या मानाच्या काठीचा मान अनादी काळापासून देशमुख परिवाराकडे चालत आला आहे। संगमनेरच्या या मानाच्या काठीला श्री क्षेत्र जेजुरी येथे उजव्या बाजूचा मान प्राप्त झाला आहे। परंपरेनुसार संगमनेरहून निघालेली होलम राजाची मानाची काठी देशमुख वाड्याच्या बुरुजाला स्पर्श करून वाड्यात प्रवेश करते। काही वेळ पालखी व काठी या वाड्यात विसावते। यानंतर तळी भंडार, महापूजा व आरती विधी संपन्न होऊन पालखी जेजुरीकडे प्रस्थान होत असते। ही ऐतिहासिक परंपरा आजपर्यंत कधीही खंडित झालेली नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे। होलम राजाच्या मानाच्या काठीच्या स्वागतासाठी आजही संपूर्ण देशमुख परिवार परंपरेप्रमाणे उपस्थित राहत असून ही प्रथा, परंपरा व संस्कृती आजही तितक्या श्रद्धेने जपली जात आहे। पूर्वी ही काठी अत्यंत साधेपणाने संगमनेरहून जेजुरीकडे जात असते, मात्र आधुनिक काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून या परंपरेचा प्रचार प्रसार झाल्याने आता पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी होत आहेत। अनेक भक्त पायी दिंडीने श्री क्षेत्र जेजुरीकडे मार्गक्रमण करीत असून संपूर्ण परिसर जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे। हा सोहळा म्हणजे श्रद्धा, परंपरा व सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक असून संगमनेरची धार्मिक ओळख अधिक दृढ करणारा ठरत आहे। आजही देशमुख परिवार ही ऐतिहासिक परंपरा आजतागायत जपत आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर।